एक कुत्र दुसऱ्या गल्लीत गेलं आणि त्या गल्लीतले कुत्रे जर तयार असले तर याला जर बोचकारीत असतील तर यानं नम्रतेचं लक्षण यानं कष्टा घालायचा. कष्टा कळाला का तुम्हाला? दोन्ही पायाच्या मधात शेपूट घातली की हे ते कुत्रे याला चावत नसतात. हे नम्रतेचं लक्षण आहे. माझे भगवान शिवजी विश्व ज्याच्या ताब्यात आहे तो जगाचा बाप आहे. दोन्ही हात छातीवर ठेवले, मान खाली घातली. माय, मी तुझ्या मालकाची परीक्षा बघण्यासाठी आलो. ही झोळी आणि दंड घेऊन जाय. मुठभर पीठ होतं त्या झोळीत आणि त्या काळात शिवजीनं आशीर्वाद दिला, चंद्र सूर्य तोपर्यंत या झोळीतलं पीठ संपणार नाही. वीरपूर नावाचं गाव आहे. पावतीचं बुक नाही, काय नाही, काय नाही, काय नाही. आम्ही ज्या वेळेला दर्शनाला गेलो त्यावेळेला 400 तुपाच्या डब्याचा ट्रक आलता. त्याला विचारलं कोणी पाठीला? ते म्हणला माफ करा बाबा, मला फक्त भाड्याची पावती दिली, माझं भाडं देऊन टाकलंय आणि एक सांगितले की हे ट्रक 400 डब्याचा तुपाचा 15-15 किलोचे 400 डब्बे जलाराम बाबाच्या आश्रमावर वीरपूरला नेऊन द्या. कोणी दिलेत, काय दिलेत काहीच माहित नाही. ही निष्ठावंत देवावर भाव ठेवणाऱ्या व्यक्तीच्या झोळीत इतकी ताकद असती आणि ती ताकद या महात्म्याच्या झोळीत आहे. एखाद्या वेळेस एवढा मोठा सप्ताह करायला या महात्म्याला रोड सुद्धा सोडायची गरज नाही, रोड वलांडायची गरज नाही. इतकी कृपा आहे. किती बोरेश्वराची झोळी आहे. विठाला दुःखाची निवृत्ती, सुखाचे ते सुख. त्या भगवंताचं मुख बघितलं की दुःख जात आहे, असा पुरावा नामदेवरायांचा आहे. असं काय असेल त्या मुखामध्ये? काय असेल तुम्ही अजूनही लक्षात घ्या. साक्षी पुरावा गाफील माणसाचा चालत नाही. याच्या पलीकडे सांगू का? निर्लज्ज माणसानं किती वजनात बोलू द्या, त्याची हवाच जाते. निर्लज्ज, पांचट, दुराचारी, दलबदलू, इकडं तिकडं तोंड खोपशिणारा, किती त्यानं तानू तानू बोलू द्या, हवाच निघून जाते त्याची, हवाच. कारण एखादी परंपरा राबवण्यासाठी त्याच्या पाठीमागं वजन लागतंय, ते आचरणाचं. आणि आचरणाच्या चौकट काय विधात्याकडे चौकट असेल? नामदेवरायाचं आचरण मोजायला तराजू असेल. त्या नामदेवरांचा पुरावा आहे. पाहता श्रीमुख गोविंदाचे. ते मुख एवढं शक्तिशाली आहे ज्याला 1-2 भाषा येतात. आम्ही 7वी पर्यंत 3 जण शिकलो. त्याच्यानंतर ते दोघं पुढचं शिकले. एक मुंबईला नोकरीला आहे आणि एक हैदराबादला एका कंपनीत आहे. म्हणतंय मी कंपनीत आहे असं ते म्हणते, मी काय पाहिलं नाही. पण अजून त्यानं त्याच्या घरावरले पत्र काढले नाही. याच्यावरून लक्षात येते खाती के गालन ना हाती के बाल लक्षात येत असते. हो, म्हणजे त्यालाही तिथं काही कंपनीत पक्की नोकरी नाही. पण हे मुंबईला आहे, याला 72,000 पगार आहे, 71,000ची महिन्याला पेत आहे. आणि ते 1,000 खात्यावरले काढता येत नाहीत म्हणून ते ठेवावं लागते. बँकेचा रूल आहे त्याचा. तर ते गावाकडे आल्यावर मला इंग्रजीत बोलत आहे आणि ते मी मसुबाच्या डावाचं पाणी वान्यारावानी वाकून संगच पेलो. एकात मळईतली ज्वारी खाल्ली, मळई नावाचं रान आहे आणि त्याच रानातली ज्वारी खाल्ली. पण ते मुंबईहून आलं की दिवाळीला आलं की मला इंग्रजीत बोलते. म्हणलं थुत्रीत आणीन त्यासारखे 100-200 अवताल झोपीन मी, मराठीत बोलत आहे, हिशाबात बोलत आहे. लय वळवळ करू नको म्हणलं आखाड्यातल्या शिदडासारखं. कारण सांगू तुम्हाला, काल परवाचा 2 भाषा शिकलेला आपल्या भाषेवरचं प्रभुत्व संपून टाकतो. ज्या व्यक्तीला 56 भाषा येत होत्या ती माझे आळंदीतले मालक माऊली महावैष्णव ज्ञानोबर आहे. आणि ज्ञानियांचे राजे आहेत, योग्यांची माऊली आहे, समाधी धन आहेत, अलंकापूर निवासी आहेत, वारकऱ्यांचा प्राण आहे. विटेवरच्या मालकाचा अंतःकरण आहे. माझे जीवीची पंढरपुरात नेईन गुढी. प्राण आहे तिटीवरच्या मालकाचा. आणि एवढं विवेकाचं टोक काटलेले ज्ञानोबर आहे. त्या रूपाची महती सांगता. पाहता श्रीमुख सुखावले सुख, डोळ्याची भूक नवजे माझ्या.
मालकांचं वाक्य अष्टादश मालकांपैकी एकाचं, किती भोग ते बघितल्याशिवाय भागत नाही. पाहिलिया वेध लावी बैसे जीवी जडोनी. बघितल्याबरोबर वेद लागतात की त्या रूपाची ताकद आहे. कानडाव विठ्ठलो कर्नाटको तेने मज लावी लावेदू. अंतःकरणाला वेद लागतात. ही ज्या रूपात ताकद आहे ते रूप बघितल्याच्या नंतर दुःखाची निवृत्ती होत असते. विद्यानगर नावाचं एक नगर होतं. त्या नगराला विद्यानगर असं नाव होतं. एखाद्या ठिकाणाला नाव पडतंय त्याचं एक नाविन्य आहे. भगवंताला बोरेश्वर नाव का पडलं? इथं एक जाज्वल्य चेतन बोरीचा तरु आहे, दोन, एक शिव आणि एक पार्वती. मी 3 वेळेस हरिओम बाबा तुम्ही असताना येऊन गेलो आणि 4 वेळेस तुम्हाला कोणालाच पत्ता नाही त्यावेळेला येऊन गेलो. या दोन्ही बोरींचे बोर, दोन्हींची चव सुद्धा वेगळी आहे. तुमची आमची ताकद आहे, ही सगळी ताकद त्या मालकाची राजू, त्या मालकाची. आणि म्हणून बोरेश्वर नाव पडलंय. विद्यानगर नाव का पडलं असेल त्या गावाला? दुःखाची निवृत्ती सांगतोय. ते मुख बघितलं की दुःख जाते. त्या राजाने सरस्वतीची आराधना केली, जगदंबेची सेवा केली. चुकून बोललो अगोदर, माफी असावी, चुकतंय कधी कधी लोड आला, मोबाईल ते हँग होते. जगदंबेची साधना केली. जगदंबा एक संप्रदायात अनन्य साधारण महत्व आहे, पण त्या जगदंबा ज्याला बोकडे कोंबडे चलत नाहीत, त्या ज्या जगदंबेला मेंढ्या, बोकडे, कोंबडे, शेपुड्या लागतात, ह्या फुरसन तोंड्या जगदंबा. याच्या पुढे तुम्ही डोकं ठुतान तर तुम्हाला पाप फेडावं लागेल. ते पाप देवी ती मानायची जिथं हिंसा होत नाही. म्या योगी पाहिला जालना जिल्ह्यात तिकडच्या कोपऱ्यावर. भगवान बाबा आनंदगडकर अण्णा, भगवान बाबा आनंदगडकर त्यांनी 2 जगदंबे पसल्या हिंसा बंद केल्या. तुम्हाला सांगू राजे हो, 1 कोटी वारकरी जितकं पुण्य करते एकट्यानं तितकं पुण्य केलं त्या साधनेला. तिथली कोंबड्या बकऱ्या कापण्याची पद्धत बंद केली. सामान्य ताकद आहे, याला म्हणतात क्रांती. याला म्हणायचं क्रांती. कशालाही क्रांती म्हणत नसतात, ती क्रांती. कोण म्हणतंय जगदंबा आपल्या संप्रदायात नाही? तू विटेवरी सखये बाई ओ करी कृपा, सावळे सुंदरी ओ करी कृपा, लावण्य मनोहरे ओ करी कृपा. अगं पुढे म्हणतोय, तू विटेवरी सखये बाई ओ करी कृपा, उजळ कुळ दीपा मार्ग बहु सोपा, येऊनी लवलाई येऊनी लवलाई, सच्चित आनंद अंबाबाई ओ करी कृपा, सच्चित आनंद अंबाबाई ओ करी कृपा. ती सुद्धा जगदंब आहे. एक विठाबाई माझे पंढरीची आई. मा जगदंबेची साधना केली. काय आज गोड दिवस आहे आजचा. या विश्वामध्ये 5 पर्वण्यापैकी महाशिवरात्रीची पर्वणी, त्या पर्वणीची परिसंगत आज आहे. आणि याच पर्वणीवर आजच्या या 19 तारखेला रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज. काय गोड पर्वणी राजो, काय गोड पर्वणी. माझं शिक्षण जरी 7वी असेल तरी मला वाचवायचा जास्त नाद आहे.
भारतीय संस्कृतीमध्ये पाचच राजे झाले, पाचच. कृष्ण वंदे जगद्गुरु. एक कृष्ण, राजकारणातला डॉन. राजकारणातले मुद्दे कृष्णाने द्वापार युगात ज्याला विचारावा असा राजकारणातला अष्टपैलू व्यक्तिमत्व विदुर काका. खर तर एक नंबरला ते पाहिजे, पण विदुर काका पंढरपुरातल्या मालकाच्या पाया पडतील म्हणून एक नंबर कृष्णाला दिला राजकारणातला, आणि 2 नंबर विदुर काकाला, आणि 5व्या क्रमांकाचा राजा, रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज. मधले 2 घरी गेल्यावर पाचच राजे झाले राजकारणात. फक्त 5 होतील, असतील, आपण मेल्यावर बी होतील, मागही झाले असतील, पण या 5 लोकांसारखे राजे पृथ्वीवर चंद्र सूर्य तोपर्यंत पुन्हा होणार नाहीत. विठाला विठाला असा माझा शाप नाही, आणि शाप देण्याची गिरगावच्या बाळ्यात पात्रता पण नाही, पण असा पुराणाचा दिलासा आहे. ती 5च डॉन राजकारणातले, त्याच्यातला 5व्या क्रमांकाचा डॉन रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज. अशा राजांचाच प्रगट उत्सव आहे, जन्मदिवस आहे. आज माझ्या शिवजींची प्रसादाची पर्वणी आहे. बघा, भगवान शिवशंकर आणि छत्रपती शिवाजी महाराज हे शंकराचा अंश असलेले राजा होते. सामान्य ताकद नाही, फार मोठी. वारकरी संप्रदायातला नाविन्यपूर्ण राजा. आता आमदार, खासदार, मंत्री पंढरपूरला येत असतील, कीर्तनात बसत असतील, काय नवलाची गोष्ट नाही. राजसत्ता आणि धर्मसत्ता त्रेतायुगापासून चालत आहे. राजाश्रयो मंडितम येन भास्कर वंशो भय जायते. दशरथो रामानुज भय स्थितानां नामने साधवे न जायते. त्रेतायुगातले राजा दशरथ राम हे राजे होते, आणि महाराज महर्षी वशिष्ठ होते. एकत्रित सांगत. द्वापार युगातले राजे कृष्ण होते. नामने न साधवे नाम सांदीपनी मुनिये भयो अर्जितम विद्या वजायन्ते नाम सांदीपनी तिमारवयो. पुराण सांगते द्वापार युगातले राजे कृष्ण आहेत, महाराज महर्षी सांदीपनी आहेत. कलियुगातली परंपरा पहा आतापर्यंत. आता पुढचं इचकायचं नाही, आणि कोणाला इचकायचं असेल तर व्यक्ती स्वातंत्र्य. काय गोदडे धुवायचे तर धुई, काय करायचं आपल्याला त्याच्याहून. पण कलियुगातले राजे छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराज श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबर आहे. राजसत्ता आणि धर्मसत्ता त्यावेळेस पासून सलग नाही. पण हा राजा वारकरी संप्रदायात गेल्यावर वारकरी संप्रदायाचे नियम किती पाळीत होता ते बघा.